हाय सगळ्यांना, हॅलो टू माय यूट्यूब फॅमिली. तर कशा आहेत तुम्ही सर्व? आय होप तुम्ही मस्त असणार आणि मजेत असणार. आणि आजचा दिवस तुमचा खूप 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 छान जाओ, सुखाचा जाओ आणि समृद्धीचा जाओ. तर आज आहे होळी. होळीच्या तुम्हाला माझ्याकडून आणि माझ्या सहपरिवाराकडून खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तर आज काय स्पेशल बनवायचं, तर आज आहे काहीतरी बनवायचं मला, तर मी ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला करूया आपण आपली रेसिपी. तर मी आज बनवणार आहे मटणची भाजी. आज होळी आहे, होळी निमित्त मटण करणार आहे. तसं तर 2 पाण्याने धुवून झालेलं आहे आपलं, पुन्हा एकदा अजून वॉश करून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे. पण हे 2-3 पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आणि आता आपण 3 शिट्टे होऊ देणार आहोत आणि चांगलं उडकुळू देणार आहोत आपण. थांबून पण याच्यामध्ये बघा पाणी टाकणार आहोत. जास्त नाही, अर्धा गडवा पाणी टाकायचं आहे. जास्त पाणी नाही सोडायचं याच्यात. तर आपण याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेणार आहोत बघा. आणि थोडीशी हळद सोटा टाकणार आहोत आणि मीठसुद्धा टाकणार आहोत. तर अर्धा चमच्याच्या बरोबर आपण मीठ टाकणार आहोत याच्यामध्ये, कारण आपण कुकरला जेव्हा लावून घेणार आहोत ना, तर त्याला थोडंसं हळद आणि मिठाचं म्हणजे मोहन त्याला लागून जाणार. मग आपण याला 2 ते 3 शिट्ट्या असं होऊ देणार आहोत. तर अशा प्रकारे आपली बघा ही मटण 2 ते 3 शिट्ट्या लावून अशी काढून घेतलेली आहे. तर इकडे मसाले भाजणं चालू आहे. आता कांदे वगैरे थोडेसे भाजायचे आहेत. तर बघा मी कांदे वगैरे भाजून घेणार आहे. कांदे याच्यासाठी की ग्रेव्ही थोडी गाढी झाली पाहिजे. आणि याच्यामध्ये सुद्धा मी जास्त काही मसाले वापरले नाही आहे, फक्त 2च मोठी वेलची आणि थोडी चण्याची डाळ, बस कमी प्रमाणातच मी मसाले वापरलेले आहेत. आणि आपल्यासाठी लागणार हे भाजीसाठी लागणार आपलं अद्रक लसूण, हे रोजच्याच वापरात असतं आपलं अद्रक लसूण वगैरे. तर हे बघा आपले मसाले झाले आहेत रेडी. हे खडा मसाल्याचा पेस्ट आहे, कांदे वगैरे टाकून, आणि आलं लसूणचं पेस्ट आहे, आणि हे आहे 2 टमाटरची पेस्ट. तर अशा प्रकारे मसाले पेस्ट करून घेतलेले आहे. आणि याच कुकरमध्ये आपण भाजी करणार आहोत. अशा प्रकारे आपण आपले मसाले वगैरे रेडी झालेले आहेत. तर आपण स्टार्ट करूया भाजी करायला. तर बघा आपलं तेल तापलेलं आहे. 3 ते 4 झाकण आपण असं तेल टाकलेलं आहे. याच्यामध्ये 3 ते 4 चम्मच, मोठ्या चम्मचने असं तेल टाकलेलं आहे. तेल जास्त तापलेलं आहे दिसू शकते. मी जिरा टाकून घेतलेला आहे. मला प्रत्येक भाजीमध्ये जिरा आवडते म्हणून मी टाकते. याच्यामध्ये टाकून घेऊ आपण हे तमालपत्रे, तेजपान म्हणतो आम्ही त्याला. आणि त्याच्यासोबतच आपण टाकणार आहोत कांदे. तेल चांगलं गरम झालेलं आहे आपलं, बघू शकता तुम्ही. आपलं तेल कांदे वगैरे चांगले झाले. आपण याच्यामध्ये आधी तिखट सोडून घेऊया, कारण तिखट आहे ना नंतर मसाले टाकल्यावर शिजत नाही. आपलं तिखट आहे ना, मसाले टाकल्यावर जर तिखट टाकलं तर कच्चं पण जास्त राहतं याच्यामुळे आपण तेलामध्ये तिखट शिजवून घेऊया आणि त्याच्यानंतर मसाले सोडूया. सर्वात आधी आपण अद्रक लसूण सोडलेला आहे. आपलं अद्रक लसूण चांगलं शिजलेलं आहे. आता आपण खडा मसाला पेस्ट, कांदा पेस्ट वगैरे आपण याच्यात सोडणार आहोत. चांगलं आपण मिश्रण चांगलं शिजवूया.
पण त्याच्या आधी आपण हे टमाटर पेस्ट केली होती ना, ते पण याच्यामध्ये टाकून घेऊया, म्हणजे ते मसाल्यासोबत चांगलं एकजीव होऊन शिजून जाईल. तर आपण याला 10 मिनिट चांगले 5 मिनिटं आपण याला शिजवून घेऊया. चांगलं तेल सुटेपर्यंत आपण याला शिजवून घेऊया. तर बघू शकता आपले हा मसाला चांगला शिजला आहे आणि तेल वरती आलेलं आहे. चांगलं मसाले चांगलं एकजीव झालेलं आहे आणि चांगलं शिजलेलं आहे आणि तेल सुटलेलं आहे चांगलं. तर आपला मसाला झाला आहे रेडी. तर आपण भाजी याच्यामध्ये टाकून घेऊया. तर आपण याच्यात पाणी नंतर सोडणार आहोत. आता आपण हे पीस फक्त टाकणार आहोत. मसाल्याला चांगलं लागलं पाहिजे. हे पण आपण 10-15 मिनटं शिजवून घेऊ आणि मग नंतर थोड्या वेळानंतर 10 मिनिटांनी आपण याच्यामध्ये पाणी टाकून त्याला चांगलं आणखी एक शिट्टी लावून भाजी करून घेणार आहोत. शिजलेलं आहे आपलं. आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया. हे साधं पण पाणी टाकणार आहोत आणि हे शिजायला ठेवलं होतं ना, याचंसुद्धा पाणी आहे उरलेलं, हे सुद्धा पाणी याच्यामध्ये टाकणार आहोत. ज्यांना आवडते त्यांनी टाकू शकता, ज्यांना नाही आवडत त्यांनी नाही टाकायचं, पण मला आवडते. मुलांनी तर ही भाजी उकडलेली भाजीच खाल्ली, त्यांना खूप आवडते. तर असं बघू शकता तुम्ही, इथून काही क्लिअर दिसत नाही, चांगला रंग वगैरे आलेला आहे भाजीला वगैरे. तर आपण आपली एक शिटी काढून घेणार आहोत आणि नंतर आपली ठेवलेला होता जिरा भात करत आहोत. हे बघू शकता. इकडे बघा सायंकाळचे 5 वाजत आलेले आहेत, पण ऊन काही अजून कमी झालेली नाही. तर बघू शकता तुम्ही, चांगली कडक ऊन आहे. ही भाजी आपली शिजलेली आहे. तर या तुम्ही, तर अशा प्रकारे आपली भाजी वगैरे झालेली आहे, रेडी झालेली आहे. तर जेवणाच्या तयारीला चालू झालं. तर या तुम्ही पण जेवण करायला. तर तुम्हाला माझी भाजीची रेसिपी कशी वाटली तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्हीसुद्धा तशीच बनवून बघा माझ्या या पद्धतीने. आणि तुम्ही कशी बनवता मला एका कमेंटमध्ये सांगा तुम्ही. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. तर चलो बाय.